नमस्कार भावांनो, प्रो कबड्डी सीझन 10चा एकूण 62 मॅचेस यात झालेल्या आहेत। तर 62 मॅचेस नंतर पॉइंट्स टेबल मध्ये काय काय चेंजेस झाला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मॅच नंबर 61 खेळली गेली ती म्हणजे हरियाणा टीलर्स आणि तमिल थलाइवास यांच्यामध्ये। तर या मॅच मध्ये हरियाणा टीलर्सने एकूण तमिल थलाइवासला 5 पॉइंटच्या लीडने हरवला आहे। या मॅच मध्ये हरियाणा करून विजय याने 10 रेड पॉइंट, राहुल याने 5 टॅकल पॉइंट, जयदीप दही याने 5 टॅकल पॉइंट आणि चंद्रन रणजित यांनी एकूण 7 रेड पॉइंट घेतले आहेत। तमिल थलाइवासकडून सागर राठी यांनी 5 टॅकल पॉइंट आणि अजिंक्य पवार यांनी 6 रेड पॉइंट घेतले आहेत। एकूण अशी 61वी मॅच झाली, त्याच्यामध्ये हरियाणा ही जिंकली आहे। तर 62वी मॅच झाली ती म्हणजे दबंग दिल्ली आणि पटना पायरेट्स यांच्यामध्ये। ही मॅच टाय झाली आहे, म्हणजे दोघी टीमचा स्कोर हा सेम होता। दोघी टीमांचा स्कोर हा 39-39 होता। यामध्ये दबंग दिल्लीकडून आशु मलिक याने 14 रेड पॉइंट, मिठू शर्माने 8 रेड पॉइंट, विक्रांत याने 4 टॅकल पॉइंट आणि आशिष मलिक याने 3 टॅकल पॉइंट घेतले आहेत। पटना पायरेट्स कडून सचिन तन्वरने 10 रेड पॉइंट, मंजित दही याने 8 रेड पॉइंट आणि अंकित जागलान याने 4 टॅकल पॉइंट घेतले आहेत। एकूण अशी दुसरी मॅच होती। या मॅच ही टाय झाली आहे। तर आता बघूया पॉइंट्स टेबल मध्ये काय काय चेंजेस झाला आहे। तर 12 नंबर आहे ती म्हणजे तेलुगू टायटन्स। तेलुगू टायटन्सने एकूण 12 मॅचेस खेळत एकूण त्यांच्याकडे 10 पॉइंट आहेत। ते एकूण एकच मॅच जिंकले आहेत आणि 11 मॅचेस हारलेल्या आहेत। नंबर 11 वर ही तमिल थलाइवास आहे। तमिल थलाइवासने सुद्धा 12 मॅचेस खेळले आहेत, त्याच्यामधल्या फक्त 3च मॅचेस जिंकल्या आहेत आणि 9 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 20 पॉइंट आहेत। नंबर 10 वर ही यूपी योद्धा येते। यूपी योद्धाने एकूण 13 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 3 मॅचेस जिंकल्या आहेत आणि 9 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 22 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 10 वर आहे। नंबर 9 वर ही बेंगळुरू बुल्स येते। बेंगळुरू बुल्सने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 5 मॅचेस जिंकल्या आणि 7 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 31 पॉइंट आहेत। नंबर 8 वर ही पटना पायरेट्स येते। पटना पायरेट्सने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 5 जिंकल्या आणि 6 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 32 पॉइंट आहेत। 7 नंबर ही बेंगॉल वॉरियर्स येते। बेंगॉल वॉरियर्सने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 5 जिंकल्या आणि 5 हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 33 पॉइंट आहेत। नंबर 6 वर ही यू मुंबई येते। यू मुंबईने एकूण 11 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 6 मॅचेस जिंकल्या आणि 4 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 35 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 6 वर आहे। नंबर 5 वर ही हरियाणा टीलर्स येते। हरियाणाने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 7 मॅचेस जिंकल्या आणि 4 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 39 पॉइंट आहेत। नंबर 4 वर ही गुजरात येते। गुजरातने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 7 मॅचेस जिंकल्या आणि 5 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा 39 पॉइंट आहेत। नंबर 3च्या स्थानावर ही दबंग दिल्ली आहे। दबंग दिल्लीने एकूण 12 मॅचेस मधल्या 7 मॅचेस जिंकल्या आणि 3 मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे सुद्धा 43 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 3 वर आहेत। नंबर 2 वर ही जयपूर पिंक पॅंथर्स आहे। त्याने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 8 मॅचेस जिंकल्या आणि फक्त 2च मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे 48 पॉइंट आहेत आणि त्या नंबर 2च्या स्थानावर आहे। नंबर 1 वर अजून सुद्धा आपली महाराष्ट्राची टीम म्हणजे पुणेरी पलटण आहे। पुणेरी पलटणने एकूण 12 मॅचेस खेळल्या आहेत, त्याच्यामधल्या 10 मॅचेस जिंकल्या आणि फक्त 2च मॅचेस हारल्या आहेत, म्हणून त्यांच्याकडे एकूण 52 पॉइंट आहेत आणि नंबर 1 वर पुणेरी पलटण आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही आपल्या चॅनलला अजून सुद्धा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। असंच आपल्या चॅनलवरती आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ येत असतात, तर सबस्क्राईब करायला विसरू नका।